हाय ऑल अकाउंटिंग आपण बेसिक कन्सेप्ट बघतोय 11वी कॉमर्स टेक्स्ट बुक मधून. ह्या 11वी 12वी किंवा जे अकाउंटिंग फायनान्स मध्ये करिअर करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहे. मागच्या भागामध्ये आपण लायबिलिटीज बघितलं होतं. आता या भागामध्ये आपण नेटवर्थ म्हणजे काय ते बघू. आता नेटवर्थ म्हणजे यालाच म्हणतात ओनर्स इक्विटी किंवा कॅपिटल. कॅपिटल आपण बघितलं, कॅपिटल आपल्याला सगळ्यांना माहिती, अगदी सोपं असतं. कॅपिटल म्हणजे काय, तर ओनरनी स्वतः त्याच्या पर्सनल पॉकेट मनी मधून किंवा सेव्हिंग मधून काही जर भांडवल गुंतवलं असेल बिझनेसमध्ये तर त्याला म्हणतात कॅपिटल. पण ह्याच कॅपिटलला आणखीन एक शब्द आहे, त्याला म्हणतात नेटवर्थ किंवा ओनर्स इक्विटी. आता हे जे कॅपिटल आहे हे मी सोप्या याच्यामध्ये सांगितलं की स्वतः त्याने गुंतवले पैसे. पण अकाउंटिंग मध्ये त्याची एकदम सोपी सुद्धा एक डेफिनेशन आहे. कॅपिटल म्हणजे काय म्हटलं तर ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. हे अगदी तुम्ही सोपं लक्षात ठेवा. असेट्स मायनस लायबिलिटीज याला सुद्धा कॅपिटल असं म्हणतात. इथेच त्यांनी काय लिहिलेलं आहे, ओनर्स इक्विटी कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी असेट्स मायनस क्रेडिटर्स इक्विटी म्हणजेच लायबिलिटीज. किंवा नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे सुद्धा कॅपिटलच, पण त्याची सुद्धा डेफिनेशन प्रायव्हेट कंपनीमध्ये मोस्टली नेटवर्थ असा शब्द वापरला जातो. तर नेटवर्थ म्हणजे काय, तर ओनर्स इक्विटी किंवा इज इक्वल कॅपिटल. तिन्ही वर्डचा अर्थ एकच आहे आणि तिन्ही वर्डची डेफिनेशन हा फॉर्म्युला सेम आहे. कॅपिटल म्हणजे ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. आता हे जे ओनर्स कॅपिटल किंवा नेटवर्थ आपण जे म्हणतो तर त्यालाच अकाउंटिंग मध्ये किंवा डेफिनेशन मध्ये कसं मांडलेलं आहे बघा. The amount or funds provided by proprietor in a business is called as capital, as well as the excess of assets over liabilities of a business is also known as capital or net worth. अगदी यांनी सोप्या याच्यामध्ये लिहिलंय. प्रोप्रायटर म्हणजे काय, ओनर जो बिझनेस चालवतो तो. त्याने जर का काही बिझनेस मध्ये गुंतवलं असेल तर त्याला म्हणतात अमाऊंट ऑफ फंड प्रोव्हाइडेड म्हणजे काय, त्याने गुंतवलेलं. प्रोव्हाइडेड बाय प्रोप्रायटर इन अ बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. आणि दुसऱ्याच डेफिनेशन मध्ये काय म्हणलं तर ऍसेट्स मायनस लायबिलिटीज, एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर लायबिलिटीज यालाच म्हणतात असेट्स मायनस लायबिलिटीज. याला सुद्धा कॅपिटल किंवा नेटवर्थ असं म्हणतात. नेटवर्थ इन्क्लुड्स कॅपिटल अँड रिझर्व्ह. तर जो काही प्रॉफिट असतो, प्रॉफिट जो झालेला असतो बिझनेसला, तो हा कॅपिटल मध्ये जाऊन ऍड होतो आणि मग नंतर त्याला म्हणतात नेटवर्थ. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की कॅपिटल अँड रिझर्व्ह. रिझर्व्ह म्हणजे काय, थोडक्यात तुमचे प्रॉफिट्स. तर हे कॅपिटल आणि रिझर्व्ह एकत्र केले तर त्याला म्हणतात नेटवर्थ. कॅपिटल कॅन बी इन दी फॉर्म ऑफ अ कॅश ऑर इन काइंड. म्हणजे काय, तर एक तर तो कॅश फॉर्म मध्ये कॅश डायरेक्टली गुंतवू शकतो बिझनेस मध्ये, किंवा काइंड. काइंड म्हणजे काय, तर एखादी ऍसेट आणू शकतो. ते स्वतःच एखादं घर असेल आणि त्यालाच त्याने ऑफिसमध्ये कन्व्हर्ट केलं तर हे झालं काइंड. काइंड फॉर्म मध्ये म्हणजे डायरेक्ट कॅश तर नाही आणली तर एखादी ऍसेट आणली त्याने बिझनेसमध्ये, स्वतःच्या मालकीची एखादी ऍसेट आणली आणि बिझनेसच्या यूज साठी तो वापरतो आहे. आणि अकाउंटिंग डेफिनेशन मध्ये नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स कॅपिटल इज इक्वल टू कॅपिटल. और फॉर्म्युला बघा, ओनर्स इक्विटी कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी असेट्स मायनस क्रेडिटर्स इक्विटी लायबिलिटीज. आपण हे नंबर मध्ये बघूयात. नंबर मध्ये तुम्हाला अगदी सोप्या याच्यामध्ये लगेच समजून जाईल की हे कसं फॉर्म होतं. फर्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल ए. इफ द कॅपिटल ऑफ अ बिझनेस इज ₹4 lakh and creditors ₹2 lakh, then total equity assets is equal to liabilities plus capital. रुपीज. आता इथे काय दिलेलं आहे, ऍसेट आहे 6 लाख, लायबिलिटी 2 लाखाच्या आणि कॅपिटल 4 लाखाचं. पहिल्यांदा काय दिलं होतं, कॅपिटल 4 लाख आहे आणि क्रेडिटर्स 2 लाख आहे, तर ऑटोमॅटिकली ऍसेट या 6 लाख. हे मी तुम्हाला एका दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये एकदा दाखवते की कसं होतं. इथे हाच फॉर्मॅट दिलेला आहे बघा. बॅलन्स शीट दिलेली आहे आणि इथे काय दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये आपल्याला, तर कॅपिटल ऑफ अ बिझनेस इज 4 lakh. 4 लाख रुपये बिझनेसचं कॅपिटल आहे. हे 4 लाख इथे दिसते तुम्हाला, कॅपिटल 4 लाख रुपये. आणि दुसरं काय म्हणलं, क्रेडिटर्स हे 2 लाख रुपयाचे आहेत. क्रेडिटर्स हे कुठे असतात, तुमच्या लायबिलिटी साईडला असतात. इथे दिसतात तुम्हाला 2 लाख. ऑटोमॅटिक उरलेलं काय झालं तुमचं, टोटल ऍसेट्स 6 लाखाच्या, हे तुमचं
कॅपिटल ऍसेट्स झाल्या आणि टोटल बॅलन्स शीटची तुमची 6 लाख ही मॅच झाली. म्हणजे या इथे काय दिलं होतं, कॅपिटल दिलं होतं आणि क्रेडिटर दिलं, लायबिलिटी दिल्या होत्या. त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं, तर ऍसेट्स कॅल्क्युलेट केलं थोडक्यात. अजून एक एक्झाम्पल बघूया त्यांनी दिलेलं. दुसरं एक एक्झाम्पल बी. इफ टोटल assets are 1,50,000 and capital is rupees 1 lakh, then creditors equity liability will be. आता हेच बघा एका वेगळ्या बॅलन्स शीट मध्ये ते मांडलेलं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, इफ टोटल assets are rupees 1,50,000, 1,50,000च्या या ऍसेट आहेत. नंतर काय दिलंय, कॅपिटल इज रुपीज 1 lakh, कॅपिटल आहे रुपीज 1 lakh. हे माझं चुकलं, इथे कॅपिटल आहे 1 lakh रुपीज, मग उरलेलं काय आहे तुमच्या लायबिलिटीज 50,000. कॅपिटल काय दिलेलं आहे तुम्हाला, क्रेडिटर्स, व्हॉट विल बी द क्रेडिटर्स इक्विटी. मग हेच इथे क्रेडिटर्स इक्विटी आली 50,000 रुपये, ही आली इथे 50,000. शेवटी काय झालं तुमचं, 1.5 लाख रुपये आणि 1.5 लाख रुपये हे मॅच झालेलं आहे. इथे तुम्हाला ऍसेट दिल्या होत्या 1.5 लाखाच्या, ऍसेट आपण इथे मांडल्या 1.5 लाखाच्या. त्यानंतर इथे काय दिलेलं होतं तुम्हाला, कॅपिटल दिलं होतं 1 लाख रुपयाचं, 1 लाख रुपयाचं कॅपिटल आपण इथे मांडलं. तर त्याच्यावरून आपण लायबिलिटी कॅल्क्युलेट केली, बॅलन्सिंग फिगर ही तुमची लायबिलिटी 50,000. तिसरं एक एक्झाम्पल बघू. इफ टोटल ऍसेट्स ऑफ द बिझनेस आर रुपीज 5 lakh, ऍसेट किती दिलेले आहेत तुम्हाला, 5 लाखाच्या दिलेल्या आहेत. एक्झाम्पल इकडे ह्या आहेत 5 लाख रुपयाच्या ऍसेट दिलेल्या आहेत. नंतर काय दिलंय, आउटसाइड लायबिलिटीज 2 lakh, म्हणजे लायबिलिटी ह्या 2 लाख रुपयाच्या. मग इथे दिसतंय तुम्हाला 2 लाख रुपयाच्या लायबिलिटीज आहेत. त्याच्यावरून आपण ओनर्सची कॅपिटल, ओनर्स इक्विटी कॅपिटल किती आहे ते फाइंड आउट करू. तर ते आलं 3 लाख रुपये. शेवटी बॅलन्स शीट ही तुमची टॅली. महत्वाचं लक्षात ठेवा, बॅलन्स शीट ही नेहमी या केसमध्ये, सगळ्या केसमध्ये ही आपली टॅली झालेली पाहिजे. आणि मग जी काही बॅलन्सिंग फिगर आली त्याप्रमाणे आपण तिथे ती बॅलन्सिंग फिगर इथे दाखवलेली आहे. एकदा हवं तर परत रिवाइज करूयात आपण. हे इथे काय दिलं होतं, पहिल्या याच्यामध्ये कॅपिटल ऑफ बिझनेस 4 lakh दिलं होतं आणि क्रेडिटर 2 lakh दिले होते. त्यावरून आपल्याला ऍसेट काढायच्या होत्या. मग इथे बघा, कॅपिटल 4 lakh, लायबिलिटी, क्रेडिटर म्हणजे लायबिलिटी 2 lakh, ह्या टोटल झाल्या 6 lakh, म्हणजे उरलेल्या ऍसेट्स हे आपल्या असतात 6 lakhच्या. दुसऱ्या केसमध्ये काय दिलं होतं, टोटल ऍसेट दिल्या होत्या 1,50,000, कॅपिटल दिलं होतं 1 lakh आणि त्याच्यावरून आपल्याला क्रेडिटर म्हणजे लायबिलिटी काढायच्या होत्या. मग इथे बघा, ऍसेट त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी 1,50,000 लिहून घेतल्या. त्यानंतर इथे त्यांनी कॅपिटल दिलं होतं 1 lakh रुपीज, त्याप्रमाणे मी हे 1 lakh रुपीज कॅपिटल घेतलं. टोटल बॅलन्स शीटची किती आली इथे, 1,50,000, म्हणजे माझी बॅलन्सिंग फिगर जी आहे ती लायबिलिटीज 50,000 मी इथे दाखव. क्रेडिटर्स. आणि तिसऱ्या केसमध्ये बघा, ऍसेट दिल्या होत्या 5 lakh रुपीजच्या, मग मी त्याप्रमाणे इथे मांडून घेतल्या, असेट्स मांडून घेतल्या 5 लाख रुपयाच्या. त्यानंतर आउटसाइड लायबिलिटीज दिल्या होत्या 2 lakh रुपीजच्या, त्याप्रमाणे मी आउटसाइड लायबिलिटीज मांडून घेतल्या 2 lakh रुपीजच्या. आणि बॅलन्सिंग फिगर मला मिळणार ती आहे ओनर्स इक्विटी किंवा कॅपिटल, ती आहे माझी बॅलन्सिंग फिगर 3 lakh रुपीज. कारण का 5 lakh मायनस 2 lakh केलं तर माझं ऑटोमॅटिकली 3 lakh ही कॅपिटल दिसणार. हीच त्यांनी इथे लिहिलेली आहे, 5 lakh मायनस 2 lakh कॅपिटल. हे मी तुम्हाला फक्त बॅलन्स शीट फॉर्म मध्ये इथे मांडून दाखवलं, जेणेकरून तुम्हाला ते समजायला अगदी सोपं जाईल. पण ही मेन डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. ही तुम्हाला डेफिनेशन ही मोस्टली तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा जर का अकाउंटिंगचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करत असाल आणि तुम्हाला जर का एखाद्या वेळेस तुमची बॅलन्स शीट टॅली होत नसेल तर तुम्ही त्याप्रमाणे अशी सुद्धा एक क्रॉस टॅली करू शकता तुमची बॅलन्स शीट. म्हणून ह्या तुमच्यासाठी दिलेल्या आहेत टेक्स्ट बुक मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना या सुद्धा छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत अकाउंट्सच्या ते समजतील आणि त्यांचं सुद्धा अकाउंटिंगचं नॉलेज वाढेल. ते पण सुद्धा तुम्हाला काहीतरी त्यांनी कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, काहीतरी समजलं असेल त्यांना, ते तुम्हाला समजून सांगतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही स्टुडंट आहात का एम्प्लॉई आहात, जॉब करत आहात, वर्किंग करत आहात, ते मला सांगा, जेणेकरून मला तसे अधिकाधिक एक्सप्लेन करण्यात तुम्हाला तसे तुमच्यापर्यंत व्हिडिओ मला बनवता येतील. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच एखादी अकाउंटिंगची कन्सेप्ट घेऊ.
बाय.